एकदम खडे. नमस्कार मैत्रिणींनो, कार्तिकी एकादशी निमित्त तुम्ही माझे कार्तिकी एकादशीला काय करावे काय करू नये, 2024 कार्तिकी एकादशी कधी आहे, कार्तिकी एकादशीलाच देवउठणी एकादशी असे का म्हणतात, हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल. जर पाहिले नसेल तर अवश्य पहा. तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. कार्तिकी एकादशीला कोणत्या गोष्टी करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी, देवउठणी एकादशी, विष्णू प्रबोधन एकादशी असेही म्हटलेले आहे. तर तर वर्षात 12 एकादशी तर येतच असतात. त्यात सर्वात महत्त्वाची आणि पूजेसाठी खास मानणारी एकादश म्हणजेच कार्तिकी एकादशी होय. तर या दिवशी भगवान श्री हरी विष्णू झोपेच्या योगातून 4 महिन्यानंतर ते उठत असतात. हा दिवस देवउठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी या नावाने आपण ओळखत असतो. तर ज्योतिषी माहितीनुसार आपण ही एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी आपण ही साजरी करणार आहे. तर अशी ही सर्वात सिद्धी योगात आपण साजरी करणार आहोत. तर हिंदू धर्मात देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण लग्न, मुंडन, संस्कार, गृहप्रवेश या सर्व शुभ कार्यक्रमाला आपण सुरुवात करत असतो. तर आपण हे चातुर्मासात आपण हे सर्व शुभ कार्य आपण करत नसतो. मात्र देवउठणीच्या एकादशीच्या नंतर आपण ह्या शुभ कार्यांना आपण सुरुवात करत असतो. तर अशी ही एकादशी आपण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद येत असतो. मात्र देवउठणीच्या दिवशी अशी काही कामे आहेत की ती आपण कामे एकादशीच्या दिवशी मुळीच करायची नाहीत. की अशा काही गोष्टी आहेत की त्या आपण देवउठणीच्या दिवशी करायच्या नाहीत. तर अशा ह्या गोष्टी कोणत्या या माहितीला आता आपण सुरुवात करूया. देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी जास्त वेळ त्या दिवशी आपण झोपायचे नाही. कारण जास्त वेळ झोपणे हे अतिशय वाईट असे लक्षण म्हटले गेलेले आहे. त्यामुळे आपण देवउठणीच्या दिवशी रात्री किंवा दिवसाही सकाळी लवकर आपण उठावे. जास्त वेळ आपण झोपायचे नाही. या दिवशी आपण विष्णूंची मूर्ती किंवा चित्रासमोर बसून मूर्ती किंवा फोटोसमोर बसून आपण भजन, कीर्तन आणि जागृती या गोष्टी आपण करायच्या आहे. त्या दिवशी आपण रात्रीही उशीरपर्यंत झोपायचे नाही आणि सकाळीही आपण लवकरात लवकर आपण या दिवशी उठायचे आहे. तसेच देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण पान खायचं नाही. असे मानले जाते की सुपारी खाल्ल्याने मनातील रजोनिवृत्तीची प्रवृत्ती वाढत असते. या साधकाने सात्विक नीतिमत्ता ठेवून विष्णूची साधना करावी. त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी मुळीच पान खायचं नाही. दिवशी आपण कुणाचीही निंदा करायची नाही. कुणाचाही वाईट विचार आपल्या मनात आणायचे नाही. आपण कुणाची निंदा करायची नाही. कुणाचे वाईट विचार आपण करायचे नाहीत. असे जर आपण वागलो तर जीवनात आपल्या जीवनात नकारात्मकता ही वाढत राहणार. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण कुणाचीही निंदा मुळीच करायची नाही. तसेच एकादशीच्या दिवशी आपण पाठ फिरविणे टाळावे. असे केल्याने आपला अपमान होऊ शकतो आणि सन्मान आपण गमवू शकतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण मुळीच पाठ फिरवायची नाही. तसेच एकादशीच्या दिवशी आपण कुणाचा राग हा तर मुळीच करायचा नाही. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. त्यामुळे भक्तिभावाने विष्णूची त्या दिवशी आपण पूजा करायची आहे. जर कुणी चूक केली असेल तर त्या दिवशी त्याला आपण माफ करायचं आहे. त्याच्याविषयी आपण मनात मुळीच राग धरायचा नाही. असे हे एकादशीचे महत्त्व आहे. या गोष्टी आपण करायच्या नाहीत. तसेच देवउठणीच्या दिवशी आपण तामसिक अन्नाचे सेवन करायचे नाही. म्हणजे कांदा, लसूण हे पदार्थ आपण एकादशीच्या दिवशी मुळीच खायचे नाही. जरी तुम्ही कार्तिकी एकादशी जरी करणार नसाल तरीही आपल्या जेवणात ह्या गोष्टी
कांदा लसूण येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच एकादशीच्या दिवशी भाताचं सेवनसुद्धा मुळीच करायचं नाही. तसेच एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीचे पाने आपण मुळीच तोडायचे नाहीत, कारण त्या दिवशी आपण तुळशीची लग्न लावत असतो. त्या दिवशी तुळशी आपण विष्णू आणि तुळशी लक्ष्मीची आपण पूजा करत असतो. त्यामुळे तुळशीची पाने मुळीच तोडायची नाहीत. पूजेच्या एक दिवशी आधी जर तुम्ही तुळशीची पाने तोडली तरी चालेल, पण त्या दिवशी आपण तुळशीची पाने मुळीच तोडायची नाहीत. तसेच एकादशीच्या दिवशी, देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि तुळशी माता यांची आपण मनोभावे आपण त्या दिवशी आपण पूजा करायची आहे. त्यांची पूजा ही आपण अवश्य करायची आहे. त्या दिवशी आपण त्यांचाही आपण मुळीच रागराग करायचा नाही. तसं एकादशीच्या दिवशी आपण अंडी, मांस, अल्कोहोल इत्यादीची सूडबुद्धीच्या गोष्टीच्या सेवन आपण मुळीच करायचे नाहीत. तसेच तुमच्या घरात आपण शांततापूर्वक आपण वातावरण ठेवायचे आहे. आपण जे मोस्ट व्यक्ती आहे त्यांच्याशी आपण मुळीच वाद घालायचा नाही. भांडण, तंटा, वादविवाद होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच आपण नारायणच्या विशेष पूजेची आपण घरात त्या दिवशी आपण विशेष अशी पूजा करायची आहे. वातावरण बिघडल्याने माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर क्रोधित होईल. या गोष्टी आपण मुळीच करायच्या नाहीत. तसेच एकादशीच्या दिवशी आपण या देवीची उपासना करायची आहे. त्या दिवशी आपण दिवसभरसुद्धा त्या दिवसासुद्धा आपण झोपायचं नाही. त्या दिवशी आपण लक्ष्मी आणि विष्णू नारायण यांचा आपण जप, सहस्त्रनाम, विष्णुपठण हे आपण यांचे वाचन आपण करायचे आहे. सांगितलेल्या गोष्टी तुम्ही एकादशीच्या दिवशी मुळीच करू नका आणि जेच गोष्टी सांगितल्या त्या मुळीच करू नका. आणि आपल्या विष्णू, श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची दिवसभर तुम्ही सहस्त्रनाम, विष्णू जप, विष्णू मंत्र जे काही तुम्हाला लक्ष्मी मातेचे मंत्र येत असतील ते अवश्य करा. आणि विष्णू माता, श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.